काहीतरी सांगा ना बा. दादा मला सांगा की तुमची नेमकी काय मागणी आहे आणि तुम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या समोर जे ठिय्या आंदोलन सुरू केले, काय तुमची भूमिका असणार आहे? काय आमची मागणी अशा प्रकारची आहे. आमची वसईत मोहन नगर बीड बायपास सातारा परिसरमध्ये राहिली. आमची 30-35 वर्षापासून वस्ती आहे आणि 30-35 वर्षापासून महानगरपालिकेने आम्हाला कोणती सुविधा तर दिलीच नाहीये. दुसरी गोष्ट, आम्ही 2017ला पूर्ण गुंठवारी भरलेली आहे. आमची आतापर्यंत गुंठवारी सँक्शन पण झालेली नाहीये. आणि जो आमचा जो MA जाण्याचा जो रस्ता होता, काही लोकांना, काही बिल्डर लोकांना हाताशी धरून तो रस्ता तिथं अडवण्यात आलेला आहे. म्हणजे आम्हाला आज वस्ती बाहेर निघायची जागाच नाही. त्यासाठी ती गोष्टची मागणी घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटायची इच्छा होती. आम्हाला आयुक्तांची भेट झाली नाही, पण अतिरिक्त आयुक्ताची भेट झाली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तो रस्ता तुम्हाला खाली करून देतोय म्हणून. अच्छा, यापूर्वी तुम्ही प्रशासनाला भेटलात. गेल्या अनेक वर्षापासून तुमची वस्ती जवळपास 1,500 ते 2,000 लोक त्या ठिकाणी राहतात. यापूर्वी प्रशासनाने तुम्हाला काय यापूर्वी पण मी प्रशासनाच्या पाठीमागे म्हणा किंवा महानगर कर्मचारी म्हणा, त्यांनी आमच्याकडे थोडस पण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही लागून आम्हाला ही गोष्ट आज करावं लागलेली आहे. आता आयुक्तांनी तुम्हाला नेमकं काय आश्वासन? आता आम्हाला अशी एक माहिती मिळाली की आयुक्तांनी सांगितलं की ते अतिक्रमण बिना परवानगीचा अतिक्रमण घेते, ते अतिक्रमण काढून टाकून त्यांच्यावर बिना परवानगी. नाव काय तुमचं? माझं नाव अनिल रोडगे. विचारा, मला सांगता नेमकी तुमची मागणी काय आहे आणि तुम्ही इथं केव्हापासून इथं ठिय्या आंदोलन करताय, काय नाही, तुमचा नेमका विषय काय? सर, आमची मावनगर जी वसाहत आहे ती 1993 पासून बसलेली आहे. आम्हाला 1993 पासून आमच्या वस्तीला रोड नाहीये, आम्हाला पाण्याची व्यवस्था नाहीये. आणि 2017ला आम्ही गुंठेवारी भरून घेतली, ती पण आमची गुंठेवारी सँक्शन नाहीये. आणि आमच्या वसाहतीमध्ये जो 50 फुटाचा रोड सोडलेला आहे, जो पण प्लॉट मार्केट त्यावर सोडलेला आहे, तर तो रोड पुढे पण अटॅच आहे. पण आता काय त्याला जे समजा समोरचे जे प्लॉटवाले तर त्यांनी ते हे केले, कार कंपाऊंड केलंय. एका साईडने पत्राचं कंपाऊंड आहे, एका साईडने सिमेंटचं प्लेटीचं कंपाऊंड आहे. तर आम्हाला वस्तीच्या बाहेर निघायला जागा नाहीये. तर प्रशासनानं आमच्या एवढ्या याची हे फिर्याद हे करा, मंजूर करा आमची, जसं ना या वसाहतीला रोड मंजूर करून द्या म्हणून. रस्ता हा तुमचा कधीपासून बंद आहे आणि आता तुम्ही कसं वावरता? रस्ता आमचा कसं 6 महिन्यापासून ते थोडं अतिक्रमण वाढत चाललेलं आहे ना, आज तर पूर्णच बंद झालेलं आहे. त्यामुळे आमच्या लेकरांच्या शाळा बंद, लेकराला काय आमचं प्यायचं पाण्याचं टँकर आज आलं तर ते वापस गेलं. रस्ता नसल्यामुळे वस्तू प्यायला रस्ता नाहीये ना. पुन्हा एखादं जर कोणी हे झालं, सिरियस झालं तर त्याला दवाखान्यात न्यायला रस्ता नाही. लेकरं घरी राहिले, गाड्या घोड्या, एक 2 व्हीलर जायला पण जागा नाही. आता आयुक्त साहेबांनी एवढं आमचं हे करा, एवढी विनंती आमची हे करा, मंजूर करा. मागणी नाही झाली तर मग आम्ही इथं हेच करणार सर, हे आंदोलन चालू राहणार आहे. पण आम्हाला आजच्या साहेबांनी थोडं काय ना रस्ता मोकळा करून द्या असं आमचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही सकाळी 11 वाजेपासून इथं बसलेले, उपाशी पोटी आम्ही इथं येऊन बसले. फक्त चहाच्या एक कपावर सकाळपासून बसलेले. काय ना तुमचं? उज्ज्वला आजोबा.